आयुर्वेदानुसार त्वचा ही 7 स्तरांपासून बनलेली आहे. जेव्हा आपण विचार करतो की एखादा वैद्य नाडी परीक्षा करतो, तेव्हा पण त्याला ह्या त्वचे थ्रूच कळतं की आपल्या शरीरात कुठले दोष वाढलेत. वात, पित्त, कफ, म्हणजे स्पर्शज्ञान आपल्याला त्वचेमुळेच होत असतं. सो त्वचा ही आयुर्वेदानुसार खूप महत्त्वाची त्याच्यासाठी आहे, कारण का लक्षणांनुसार आपल्याला कळत असतं. तसंच आयुर्वेदामध्ये अनेक ट्रीटमेंट्स आहेत, जसं लेपचिकित्सा आहे किंवा पोटली चिकित्सा आहे. ह्याचासुद्धा त्वचा ही एक माध्यम आहे हे औषध तिथपर्यंत पोचवण्यासाठी. ते बाहेरून लावल्यावर ते ॲब्झॉर्ब होऊन तिथपर्यंत पोचण्यासाठी सुद्धा त्वचा काम करत असते. सो आयुर्वेदानुसार फक्त सौंदर्य किंवा इथपर्यंतच त्वचा हा टॉपिक सीमित नसून तो पूर्ण शरीरासाठी आहे आणि लार्जेस्ट ऑर्गन आहे स्किन, त्वचा हा. सो त्याची निगा राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे आणि जेवढी लवकर आपण त्याची निगा ठेवायला चालू करू तेवढा आपल्याला उपयोग नंतर होणार आहे.